1-2 दिवसापासून ना व्हिडिओ शूट केला नाही. तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की माझं ना व्हिडिओचं स्टँड तुटलेलं आहे. आता मी शोरूम मागितलेलं आहे, पण कधी आता काय माहिती नाही, असं मला व्हिडिओ शूटच करता येत नाही. त्याच्यासाठी तर मग घरातले कामं वगैरे आवरून घेतले, कारण की मम्मी ते येणार होते संभाजीनगरवरून. कबीर 8-10 दिवसापासून सुट्ट्या लागल्या म्हणून मम्मीकडेच गेला होता. तर बहिणीच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यासाठीच मग मम्मी ते आले होते आणि मग एक दिवस माझ्याकडे राहून बहिणीच्या घरी जाणार होते. तर मग मम्मीने घरून डब्बा वगैरे भाजी पोळी बनवून वगैरे आणली होती, कारण की ते घरून सकाळीच निघले होते आणि मग इथंच येऊन जेवण वगैरे करण, त्याच्यासाठी मग तिथूनच डब्बा वगैरे बनवून घेऊन आले होते. आणि मग मी पण जेवण वगैरे नव्हतं केलं, कारण की मग मम्मी आल्यावर मग आपल्याला दोघी बरोबर जेवण करू आणि मग छान वाटतं ना. त्याच्यासाठी रोज तर आपण एकटेच करत असतो, पण मम्मी त्यांच्याबरोबर, त्याच्यासाठी मग जेवण वगैरे केलं आणि दुपारी थोडंसं आराम केला आणि मग त्यांच्यानंतर साडी वगैरे बघायला घेतली. कारण की ना मम्मीने लग्नासाठी साड्या घेतल्या आहेत, तर खूप छान आहे. तर लाल कलरची लग्नासाठी आणि पिवळी हळदीसाठी घेतली आणि कपडा पण एकदम नरम आहे, कारण की ना मम्मीला जास्त साड्या वगैरे ऑपरेशन झाल्यापासून ना जास्त वजनाच्या साड्या वगैरे घालून चालता येत नाही. त्याच्यासाठी ना छानशा पातळ साड्या होत्या, खूप छान होत्या. तर मग मम्मीने काही थोडेसे सामान वगैरे आणले होते मेकअपचे, मग तेच दाखवत होते. माझ्यासाठी बांगड्या वगैरे आणले होते, पण माझ्याकडे आहे म्हणून मग मी मम्मीलाच देऊन टाकले. तर क्लिप वगैरे आणले होते आणि खूप छान साड्या आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.